नमस्कार सर्वांना. बघा, जी आपली सीडीपीओ परीक्षा आहे, विभागीय स्पर्धा परीक्षा, हिच्या संदर्भात आज संध्याकाळी एमपीएससी आयोगाने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्यामध्ये 3 बदल आहेत, 3 तरतुदी आहेत, 3 विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. तर त्या 3 गोष्टी कोणत्या? त्या नोटिफिकेशनमध्ये ॲक्चुअलमध्ये काय देण्यात आलेलं आहे, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सगळ्यांनी चॅनलला जर फर्स्ट टाइम असणार आहे तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण यामध्ये ज्या 3 तरतुदी आहेत, त्या 3 तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे नोटिफिकेशन आहे तर ते आज सायंकाळी म्हणजे 16 डिसेंबर 2025 ला आता सायंकाळी एक पावणे 7 वाजता नोटिफिकेशन आलेलं आहे. ही आपली परीक्षा आहे. हिच्या बाबत हे शुद्धीपत्रक आहे. शुद्धीपत्रक काय सांगते बघा, की या ठिकाणी ही जी जाहिरात आलेली आहे, कधी 21 नोव्हेंबर 2025 रोजी, त्यामधील जाहिरातीतला जो परिच्छेद 5.7 आहे, त्यामध्ये काय दिलेलं होतं बघा, की जे तिथं पद नमूद आहे तर त्यांना सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण असणे अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली असणे आवश्यक असल्याची अट काय केलेली होती, नमूद करण्यात आलेली होती. बघा, ही सर्व्हिस आपल्याला जी काही आपली सेवा प्रवेशाची परीक्षा असते तर ती तुम्ही पास झालेले पाहिजे किंवा तुम्हाला त्यामधून सूट मिळालेली पाहिजे, असं कशामध्ये मेन्शन होतं, आपल्या जाहिरातीमधील 5 मुद्दा क्रमांक 5.7 मध्ये. मग आता ते पद कोणते आहे, तर बघा लक्षात घ्या, जाहिरात आल्याच्या नंतर बघा, हे जे आहे महिला व बाल विकास विभाग यांनी पत्र पाठवलं कोणाला, आयोगाला, कधीचा 11 डिसेंबर 25 ला, आणि सांगितलं की बाबा, हे जे खाली 4 पद मेन्शन केलेले आहे यांच्यासाठी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा 2005 पासून घेण्यात आलेली नाही. मग हे 4 पद कोणते बघा, जिल्हा परिवीक्षा अधिकारी, अधीक्षक शासकीय संस्था, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गट क. त्याचबरोबर परीक्षा अधिकारी, उप अधीक्षक, सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा गट क, कार्यालयीन अधीक्षक गट क आणि मुख्य सेविका गट क, एवढ्या पदांच्या संदर्भात 2005 पासून सेवा जी इन सेवेमध्ये जी आपण परीक्षा देत असतो तर ती परीक्षा घेण्यात आलेलं नाही, असं कोणी सांगितलेलं आहे, महिला व बाल विकास विभागाने. मग त्याच्याशी संदर्भात आता खास नोटिफिकेशन आहे, की आयोगाने काय क्लिअर केलंय, की बघा, हे जे पद आहेत कोणते 1 2 3 4 जे 4 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत, तर त्यांच्या बाबत, की बाबा, जोपर्यंत तुमची मुलाखत आहे, मुलाखतीची प्रक्रिया पार पडेपर्यंत म्हणजे मुलाखतीच्या पूर्वी तुम्ही ती परीक्षा पास होणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला त्या परीक्षेपासून सूट मिळणं आवश्यक आहे. तर तुम्हाला आता त्याच्या अधीन राहून काय केलेलं आहे, की तुम्हाला फॉर्म भरायला परवानगी दिलेली आहे. ही एक महत्वाची आजची एक महत्वाची अपडेट आहे. म्हणून आता जे लोक आहेत त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले असणार आहेत आणि त्यांना की बाबा आता हे काय नवीनच आलेलं आहे, तर असं काहीच नाहीये. तुम्हाला फक्त छानपैकी अभ्यास करायचा आहे आणि जेव्हा तुमची मुलाखत होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला जी तुमच्या विभागामार्फत परीक्षा होणार आहे तेवढी परीक्षा तुम्हाला पास व्हायची आहे. ही या ठिकाणी महत्वाची अट मेन्शन करण्यात आलेली आहे. बघा, हे झालं 1 नंबरचं अपडेट. त्याच्यानंतर एक पुढे अपडेट आहे. तत्पूर्वी आपली ग्रो अकॅडमीची ही जी सीडीपीओ परीक्षा आहे, तर खूप चांगला तुमच्या लोकांकडून मिळणारा हा प्रतिसाद आहे. तर अर्थातच तुम्हाला अजूनही तुमचे जे काही कलिग आहेत, सहकारी आहेत, त्यांच्यापर्यंत बॅच आपली पोहोचवायची आहे. खूप छान बॅच आहे. पेपर 1, पेपर 2 त्याचबरोबर जवळपास 10 टेस्ट आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जवळपास 1000 ते 1200 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे, अतिरिक्त प्रोव्हाइड करणार आहे. छानपैकी बॅच आहे. तर तुम्हाला आवर्जून आपल्या जे काही सहकारी आहेत त्यांना सांगायचं आहे, इव्हन दो ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांना आवर्जून विचारा, की खरंच बॅच मधला कंटेंट कसा आहे. खूप छानपैकी आपण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहे, ज्या की महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम आहे आणि खूप किचकट यामध्ये तरतुदी आहे. तर त्या तरतुदी आपण सोप्या भाषेमध्ये करून आणि अतिशय तुम्हाला चार्ट स्वरूपामध्ये आणि कंपॅरिझन स्वरूपामध्ये नोट्स बनवलेले आहेत, कलरफुल नोट्स आहेत, जेणेकरून तुमच्या रिव्हिजन फास्ट होणार आहे. तर अशा प्रकारे या नोट्स बनवलेल्या आहेत. बॅच खूप छान आहे. अर्थातच सगळे अधिकारी मंडळी आहे, सगळ्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसाठी चालवलेला हा ग्रो अकॅडमीचा प्लॅटफॉर्म आहे. तर त्याच अनुषंगाने तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की सगळे अधिकारी मंडळी या बॅचमध्ये आहेत. तर आवर्जून आपल्याला ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. जे अतिरिक्त डिटेल्स आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आहे,
तुम्ही आवर्जून कॉल करा, तुम्हाला सगळे डिटेल्स या ठिकाणी काय केल्या जातील, शेअर केल्या जातील. तर बघा, ही एक अपडेट आपण महत्वाची या ठिकाणी बघितलेली आहे. आता आजचं जे नोटिफिकेशन आहे त्यामधली 2 नंबरची अपडेट आपल्याला बघायची आहे. बघा, ग्रामविकास विभागाच्या अधीनस्थ जिल्हा परिषद कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजीचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध होण्यापूर्वी, बघा, 11 डिसेंबरला पण एक शुद्धीपत्रक आलेलं आहे. त्यामध्ये बरेचसे जिल्हा परिषदचे कर्मचारी आहे, त्यांना फॉर्म भरताना अडचण येत होती. तर तत्पूर्वी जर कोणाचे फॉर्म भरणं झालेले असतील तर त्यांना आता नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही. जे काही तुम्ही भरलेलं आहे ते व्हॅलिड आहे आणि जे काही नवीन लोक आहेत ते नोटिफिकेशन आल्याच्या नंतर भरत आहे त्यांचंही व्हॅलिड आहे. फक्त आपल्याला मुलाखतीच्या टप्प्यावर जो काही आपला सेवार्थ आयडी आहे वगैरे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर अर्थातच हे आपल्याला काय करायचे तर त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. त्या ठिकाणी ते काय होणार आहेत, तपासले जाणार आहेत. तर ही झाली नंबर 2 ची अपडेट. आणि या 2च्या अनुषंगानं आता असं आहे की ही जी आपली फॉर्म भरण्याची तारीख आहे तर ती तारीख वाढलेली आहे 29 डिसेंबर 2025 पर्यंत. लक्षात घ्या, 29 डिसेंबर. जे लोक चलनाने परीक्षा शुल्क भरणार आहेत त्यांच्यासाठी अर्थातच 31 डिसेंबर आहे. आणि बँकेमधून ते तुम्हाला चलन जनरेट करून भरणे वगैरे यासाठी तुम्हाला 2 तारीख दिलेली आहे. तरी सुद्धा आपण ही तारीखच ध्यानात ठेवून तत्पूर्वी सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे 29 डिसेंबर 2025 पर्यंत. तर महत्वाचं नोटिफिकेशन होतं, कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाहीये. छानपैकी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अर्थातच तुमच्या अभ्यासाला ग्रो अकॅडमीची जी काही आपली टेस्ट सिरीज आहे, नोट्स आहे, याची तुम्हाला साथ द्यायची आहे. अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये डिजिटल बोर्डवर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. छानपैकी बॅच आहे. तर मस्तपैकी आता अभ्यास करायचा आहे आणि लवकरात लवकर ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी फॉर्म सुद्धा भरून घ्यायचे आहेत. थांबूया आपण. जर काही नवीन नोटिफिकेशन असेल तर लगेच आपण येऊया. तत्पूर्वी जाता जाता सगळ्यांनी आपलं गृह अकॅडमीचं हक्काचं जे आपलं चॅनल आहे हे आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे जे काही कलिग आहेत त्यांच्यापर्यंत आपली बॅच पोहोचवायची आहे. धन्यवाद.